शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज महानगरपालिका निवडणुका स्वबळावरती लढण्याची घोषणा केली आहे। केवळ मुंबईच नाही तर ठाणे, पुणे, नागपूर यासह सर्व महानगरपालिका निवडणुका या स्वबळावरती लढू असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून या संधीसाठी आम्ही स्वबळावरती लढणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय। एकदा आम्हाला आजमावायचं आहे असंही राऊत म्हणाले आहेत। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू। काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। दरम्यान नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंनी सुद्धा पालिका निवडणूक स्वबळावरती लढण्याची तयारी असल्याचं सांगितलं होतं। नाही, आता महाविकास आघाडीची भूमिका काय आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे, परंतु आमची भूमिका तर आतापर्यंत आम्ही स्वतंत्रच लढत आलो 151 जागांवर। आणि काँग्रेसचा बेस आहे नागपूरला, प्रत्येक प्रभागात प्रत्येक बूथवर मतं आहे काँग्रेसची। आणि लोकसभा विधानसभाच्या निवडणुकीत आपण ते पाहिलं तर मला वाटते की काँग्रेस 151 जागेवर आपली तयारी करून चुकलेली आहे। परंतु हायकमांड जो निर्णय देईल त्या निर्णयाशी सगळे लोक सहमत असतात नेहमी, परंतु जरशी वेळ आली तर आमची शहरातल्या सर्व जागा लढण्याची एकट्याची लढण्याची तयारी आहे। तर ही आताची मोठी बातमी आपण बघतोय। ठाकरे गट आणि ठाकरे गटानं हे ठरवलेलं आहे की मनपाच्या निवडणुका या स्वबळावरती लढवतील। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत आहेत। गणेश, एक खूप मोठी बातमी खरं तर, कारण जरी ही आघाडी विधानसभा किंवा लोकसभेच्या वेळेला झाली असली तरी पालिका निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि याच निवडणुकांच्या अनुषंगाने चाचपणी होत असताना संजय राऊतांनी हे एक मोठं वक्तव्य केलंय। यामिनी, मागील काही दिवसांपासून ज्या घडामोडी तिन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळत होत्या त्यामधनं स्पष्ट होत होतं की हा निर्णय आज ना उद्या समोर येईलच। त्याची दोन कारण आहेत। एक, जो पराभव विधानसभेत मिळाला आणि त्यामुळं त्या पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न होत होता। काल विजय वडेट्टीवारांचं स्टेटमेंट आपण जर पाहिलं, नितीन राऊतांचं स्टेटमेंट जर पाहिलं, अमोल कोल्हे, तर हे सगळेजण ह्याच मताचे होते की आपण महाविकास आघाडी म्हणून जे निर्णय लवकरात लवकर घ्यायचे असतात ते घेतले गेले नाही। त्याचा फटका बसला। जागा वाटप असो, उमेदवारांचं चयन असो, या सगळ्या गोष्टी एवढ्या लांबल्या की त्यामुळं तिन्ही पक्षांना आणि महाविकास आघाडीला प्रामुख्यानं नुकसान झालं, जे लोकसभेत झालं नव्हतं। पण आता पुन्हा ते होऊ शकतं, कारण सीट शेअरिंग ही खूप मोठी अडचण असते कोणत्याही अलायन्समध्ये। महाविकास आघाडीमध्ये ते निश्चित होईल, कारण काँग्रेस वारंवार, खास करून मुंबई महानगरपालिकाला पाहून हा निर्णय घेण्यात आलं असेल असं मला वाटतं। कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रामुख्यानं शिवसेना, उद्धव ठाकरे गट हे सर्वात जास्त जागा मागतील, कारण महापालिकेवर ते अनेक वर्षांपासून आहेत। काँग्रेसची ताकद इथं आहे, 28-30 नगरसेवक त्यांच्या आजच्या घडीलाही आहेत, याआधीही त्यांची ताकद होती। आणि प्रामुख्यानं मुंबईमध्ये काँग्रेसला कमबॅक करायचं, शिवसेना त्यांना हे झालं तर शिवसेनेला नुकसान होईल, म्हणून आता वेगळे लढलो आणि पोस्ट पोल अलायन्स जर करायचं असेल तर त्याबद्दल विचार होईलच। म्हणून आता तरी ही बाब तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या अध्यक्षांना, आपल्या प्रमुखांना सांगितलंय की आपण आता एकटा चलो रे ची भूमिका घ्यावी, आपली पूर्ण ताकद लावावी, कारण ज्या जागा सोडल्या जातात तिथं आपल्याला आपल्याच लोकांचा फटका बसतो। म्हणजे ज्यांना तिकीट दिलं नाही तर ते पक्षविरुद्ध काम करतात आणि त्यांना भाजप, शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी हे सर्वजण एनकॅश करतात। म्हणून ही नाराजी जर आपल्याला कापायची असेल तर सर्व जागा लढाव्यात आणि जे पक्ष जागा जिंकतील त्यानुसार पुढची रणनीती आपण ठरवू शकतो। म्हणून पक्षांतर्गत बंड, पक्षांतर्गत नाराजी आणि पक्षांतर्गत जे विरुद्ध काम नेत्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून केलं जातं, कार्यकर्ते करतात, ते कापलं जाईल।
त्यामुळं जास्त जागा आपण निवडून आणू शकतो ह्या मताचे तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आहेत असं वाटतं. बरं. आणि यामुळे ज्या बैठका होत होत्या त्यामध्ये असं स्पष्ट केलं गेलं आणि म्हणून हे स्टेटमेंट येत आहे. आणि मला वाटतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे देखील या मताचे असतील आणि यावर तशाच प्रतिक्रिया समोर येतील. यामिनी. अगदी. गणेश, मात्र तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की आता या प्रत्येकाला म्हणजे सीट शेअरिंगचा विषय असेल, या सगळ्या विषयी जसं विधानसभेला प्रचंड उशीर होत राहिला तसं यावेळी होताना दिसणार नाही. मात्र स्वबळाचा नारा देणं किंवा त्या पद्धतीनं निवडणुका लढवणं हे या तीनही पक्षांसाठी किती फायद्याचं ठरेल की तोट्याचं ठरेल याचं विश्लेषण कसं करता येईल? कारण ठाकरे गटाने जरी सांगितलेलं असतं, म्हणजे संजय राऊतांनी जरी या निवडणुका स्वबळावरती लढवण्याच्या घोषणा केलेली असली तरी सुद्धा राज्यामध्ये विधानसभेच्या नंतर विरोधी पक्षच उरला नाहीये किंवा विरोधी पक्ष खिळखिळा झालाय असा एक सूर सध्या आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीची ही ताटातूट होणं हे काय म्हणजे काय द्योतक आहे हे नेमकं? यामिनी, बघा, राजकारण हे एक परसेप्शनचा पूर्ण भाग असतं राजकारणामध्ये. म्हणजे अनेक वेळेला अनेक दिग्गज म्हणतात की निवडणूक जी असते ती निवडणूक होण्याआधीच जिंकली जाते. म्हणजे निवडणुकीच्या वेळेस जो माहोल असतो आपला एकमेकांचा पाहतो ते फक्त 20%चा माहोल असतं. 80% निवडणूक ही निवडणूक जाहीर होण्याआधीच किंवा निवडणुकीच्या अनेक काही दिवसांपूर्वीच जिंकली जाते. त्याचं कारण असं की परसेप्शन क्रिएट केलं जातं. वोटरला हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की आम्ही स्ट्रॉंग आहोत आणि हा आमचा उमेदवार हाच निवडून येणार आहे. म्हणून वोटर्सला वाटतं की आपण आपलं मत वाया घालू नाही किंवा आपण अशा लोकांना मत द्यावं जे जिंकणार आहेत. म्हणून हे परसेप्शन क्रिएट करण्याचं काम आहे. आता आपल्याला माहिती असेल लोकसभेमध्ये आपण जर यामिनी पाहिलं तर लोकसभेमध्ये महायुतीला फटका बसला, कारण महायुतीमध्ये भांडणं होती, शेवटपर्यंत उमेदवार नव्हते. मुंबईसारख्या शहरामध्ये ॲडजस्ट करून उमेदवार दिले गेले. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी खंबीरपणे उभी होते आणि त्यांना त्यांचे कॅन्डिडेट माहिती होते आणि त्यांनी तयारी पूर्ण केली होती आणि ते प्रॉपर कॅम्पेन करत होते. म्हणून निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच जी अगदी. गणेश यांच्यासोबत काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.